नमस्कार. ग्रुपवरती मी आधी तुम्हाला हा प्रश्न ऑलरेडी सेंड केलेला होता. तुम्ही आणि तो लिहिला पण असेल. आज आपण तो समजून घेणार आहे. मी आज या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला प्रश्न रीड कसा करायचा, ॲडजस्टमेंटच्या टिकआउट कशा करायच्या त्याबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, इकडे ह्या साईडला हा जो मधला कॉलम आहे, हा पूर्ण मधला कॉलम हा आपल्या ट्रायल बॅलन्सचा डेबिट कॉलम असतो आणि हा जो इकडचा कॉलम आहे हा आपल्या ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट साईड असतो. हा डेबिट कॉलम आहे आणि हा क्रेडिट कॉलम आहे. माझ्याकडच्या फळ्याच्या कमतरतेमुळे म्हणजे जागा पुरत नाही आहे, म्हणून मी थोडंसं लिहिताना ॲडजस्टमेंट केलेली आहे. मी या साईडला ॲडजस्टमेंट लिहिल्या आहेत. या ठिकाणी डेबिट कॉलम आहे आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी हा पूर्ण माझा क्रेडिट कॉलम आहे. आपल्या प्रश्नाच्या पहिल्या ओळीमध्ये रेशो पण दिला आहे. तो रेशो मी इथे लिहिला आहे, रेशो 1:1. 1:1चा अर्थ काय होतो की हे जे दोन पार्टनर आहेत ज्यांची नावं इथे दिली आहेत, दया आणि क्षमा, या दोघांचा रेशो किती आहे? 1:1. 1:1 म्हणजे त्यांचा रेशो इक्वल आहे हे लक्षात घ्या. इक्वलचा अर्थ काय होतो की या संपूर्ण बिझनेसमध्ये जर वर्षभरात यांना प्रॉफिट झाला 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीज, तर 1,00,000 पैकी या दयाला किती मिळतील? 50,000 आणि क्षमाला पण किती मिळतील? 50,000. दिस इज कॉल्ड ॲज 1:1 किंवा वेगळ्या शब्दामध्ये सांगायचं तर हा रेशो यांचा कसा आहे? इक्वल आहे. राहील लक्षात. मी आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला परत एकदा रिवाईज करून देतो. हा जो मधला कॉलम आहे हा पूर्ण डेबिट कॉलम आहे ट्रायल बॅलन्सचा आणि हा जो कॉलम आहे हा क्रेडिट कॉलम आहे. मी आत्ता तुम्हाला पहिल्यांदा ॲडजस्टमेंटच्या टिकआउट कशा करायच्या आहे ते शिकवणार आहे. मी फक्त एक चेंज केला आहे. प्रश्नामध्ये ही जी ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे मी ही कट करतोय, कारण आपला हा आत्ताशी पहिला प्रॉब्लेम आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये ही 3 नंबरची ॲडजस्टमेंट थोडीशी आपल्याला हार्ड जाऊ शकते, म्हणून एक्सेप्ट धिस ॲडजस्टमेंट नंबर 3 मी तुम्हाला हा प्रॉब्लेम आज एक्सप्लेन करून सांगणार आहे. आत्ता आपण हाऊ टू टेक आउट द ॲडजस्टमेंट हे पाहणार आहे. इकडे जर आपण पाहिलं तर आपली पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिसते क्लोजिंग स्टॉक ₹40,000. क्लोजिंग स्टॉक 40,000 आहे आणि इकडे समोर दुसरा एक स्टॉक दिसतोय, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018. लक्षात घ्या, हा स्टॉक आणि हा स्टॉक या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. दिस इज ओपनिंग स्टॉक अँड दिस इज क्लोजिंग स्टॉक. मी परत एकदा सांगतोय की मी आत्ता तुम्हाला आधी काय शिकवतोय, हाऊ टू टेक आउट द ॲडजस्टमेंट. टेक आउट करण्यासाठी या स्टॉकचा आणि या स्टॉकचा काहीही संबंध नाही आहे. इथे डेट पण दिली आहे 1 एप्रिल 2018. इट शोज द ओपनिंग डेट ऑफ द इयर. इट मीन्स धिस इज ओपनिंग स्टॉक, दिस इज ओपनिंग स्टॉक अँड दिस इज क्लोजिंग स्टॉक. बट इन अदर वर्ड्स, एक ट्रिक आहे, स्टॉक गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स इज ऑलवेज ओपनिंग स्टॉक. हे लक्षात राहू द्या. या ट्रायल बॅलन्समध्ये जो स्टॉक दिलेला असतो तो ऑलवेज हा ओपनिंग स्टॉकच असतो, हे लक्षात ठेवाल. मात्र ही ट्रिक आहे, हे परत एकदा लक्षात राहू द्याल. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. कशावर डेप्रिसिएशन घ्यायचं आहे आपल्याला? तर आपल्याला डेप्रिसिएशन घ्यायचं आहे बिल्डिंगवरती आणि मशिनरीवरती. म्हणून या ट्रायल बॅलन्समध्ये जिकडे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवरती मी एक टिक करणार आहे. नंतर अजून ॲडजस्टमेंट कशावरती होती? डेप्रिसिएट मशिनरीवरती, म्हणून मी एक टिक मशिनरीवरती पण करणार आहे. मित्रांनो, मी याच्यावर टिक का केली आहे ते लक्षात आलंय का तुमच्या? ॲडजस्टमेंट नंबर 2 पाहाल, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी, म्हणून मी एक टिक मशिनरीवर केली आणि एक टिक बिल्डिंगवरती केली आहे. लक्षात आलंय? ओके. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. माझ्याकडे जागा कमी पडते म्हणून मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं आहे. गुड्स ऑफ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. याचा अर्थ काय होतो की दयाने स्वतःसाठी तिच्या पर्सनल यूजसाठी माल वापरला आहे. मित्रांनो, हे काय? तर हे ड्रॉइंग आहे. बरोबर आहे. इकडे या पूर्ण प्रश्नामध्ये कुठेही ड्रॉइंग नाही आहे, परंतु एक लक्षात ठेवाल, जरी इकडे कुठेही ड्रॉइंग आलं तरी त्याच्यावरती टिकआउट करू नका. याचं आपण सेपरेट पोस्टिंग दाखवणार आहे. ॲडजस्टमेंट नंबर 5, बॅड डेप्ट ₹18,000 अँड RDD ₹5,000. बॅड डेप्ट किती आहेत? बॅड डेप्ट आहेत 18,000 आणि RDD किती आहे? तर 5% आहे RDD. बॅड डेप्ट म्हणजे पैसे बुडाले आणि RDD म्हणजे मराठीत संशयित बुडीत किंवा डाऊटफुल डेप्ट, म्हणजे अशी अमाऊंट की जी मे बी बुडू शकते. मित्रांनो, जरा विचार करा, पैसे बुडालेले आहेत ऑलरेडी.
कोणाकडनं बुडू शकतात पैसे? ज्यांच्याकडनं आपल्याला रिसिवेबल आहे त्यांच्याकडनं, का आपण ज्यांना पे करणार आहे त्यांच्याकडनं? बरोबर. आपल्याला ज्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत तेच लोक आपले पैसे बुडवू शकतात, किंवा संशयित कोणाकडनं असू शकतात, म्हणजे मे बी हो मे बी नाही. तर हे पण तेच असतील ज्यांच्याकडनं आपल्याला रिसिवेबल आहे. सपोज तुम्ही मला गुड्स सेल केलाय क्रेडिटमध्ये, तुम्ही मला उधारीत माल विकलाय, तर कोण कोणाचे पैसे बुडवू शकतो? मी तुमचे का तुम्ही माझे? तर मी तुमचे पैसे बुडवू शकतो. थिंक फ्रॉम युअर साइड, हू आय एम, रिसिवेबल अमाऊंट और पेएबल अमाऊंट विथ रिस्पेक्ट टू यू. तुम्ही मला माल विकलाय, तर तुमच्या दृष्टीने माझ्याकडनं तुम्हाला रिसिवेबल आहे का पेएबल आहे? रिसिवेबल आहे, बरोबर. मग डेफिनेशन होती आपल्याकडे मागच्या वर्षी, हू इज डेटर? अ पर्सन फ्रॉम हुम समथिंग इज रिसिवेबल इज कॉल्ड ॲज डेटर. असा माणूस की ज्याच्याकडनं आपल्याला पैसे घेणं आहे तो आपला कोण असतो? डेटर. मग आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे पैसे कोण बुडवू शकतं? ज्याच्याकडनं पैसे रिसिवेबल येतो, म्हणजेच कोण? डेटर. लक्षात घ्या, ही जी ॲडजस्टमेंट आहे बॅड डेप्ट आणि आरडीडी, या दोघंही ॲडजस्टमेंट आपण डेटरवरती करत असतो. कुठल्या कुठल्या? बॅड डेप्ट आणि आरडीडी, या दोन्ही ॲडजस्टमेंट कोणावरती होतात? डेटरवरती. मग मी डेटरवरती 2 टिक करतोय. हा जो डेटर आहे याच्यावरती 2 टिक होणार आहेत. डेटरवर 2 टिक काय केल्यात? बरोबर, कारण बॅड डेप्ट आणि आरडीडी होता म्हणून. पुढे इकडे ॲडजस्टमेंट नंबर 6, गुड्स ऑफ ₹6,000 सोल्ड, म्हणजे आपण 6,000चा माल विकलाय ऑलरेडी, बट नो एंट्री इज मेड इन द बुक्स. मात्र त्याची एंट्रीच करायची राहिली आहे. कधी कधी होतं असं, माल विकलेला असतो परंतु एंट्रीच करायची राहून जाते. मग अशा वेळी तुम्हाला काय वाटतं? एंट्री करावी लागेल का करायची गरज नाही? म्हणजे माल विकलेला आहे पण एंट्री बाकी आहे. बरोबर, एंट्री करावी लागेल. आपण जर या सेलची एंट्री केली, इकडे शब्द आलेला होता सोल्ड, जर आपण या सेलची एंट्री केली तर हा इकडचा जो आपला सेल्स आहे, हा जो सेल्स आहे, हा सेल्स वाढेल का कमी होईल? हा इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? काय होतं इथे पॉईंट आलेला? ही एंट्री झालेली नाहीये, नो एंट्री म्हटलंय, एंट्री झालेली नाहीये. मग जर एंट्री केली तर हा सेल्स काय होईल? हा वाढेल का कमी होईल? एंट्री केली तर, बरोबर, एंट्री केली तर हा सेल्स वाढणार आहे, म्हणून मी परत एक टिक करतोय सेल्सवरती. लक्षात आलंय सेल्सवर टिक का बरं केली आहे ते? बरोबर. समजा तुम्ही हा माल मलाच विकला होता, देन हू आय एम विथ रिस्पेक्ट टू यू, अगेन डेटर, करेक्ट. म्हणजेच ही ॲडजस्टमेंट परत आपल्याला कोणावरती करावी लागणार आहे? तर डेटरवरती ही ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. म्हणजे आता डेटरवर टोटल किती ॲडजस्टमेंट झाल्यात? 3 ॲडजस्टमेंट झाल्यात. एनी डाऊट? ओके, परत एकदा रिवाइज करूया. ॲडजस्टमेंट नंबर 2, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. इकडे बिल्डिंगवर आणि मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे, म्हणून एक टिक मशिनरीला केली आहे आणि एक टिक बिल्डिंगला केली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 ही आपल्या पहिल्या क्वेश्चनच्या दृष्टीने थोडीशी हार्ड जाऊ शकते, म्हणून मी ही सध्या कट करतोय. ॲडजस्टमेंट नंबर 4, इकडे आले टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज तिने स्वतःसाठी माल वापरला आहे. मी असं म्हटलंय की स्वतःसाठी माल वापरला आहे मीन्स इट इज ड्रॉइंग, परंतु या क्वेश्चनमध्ये कुठेही ड्रॉइंग आलेलं नाहीये. परंतु जरी ड्रॉइंग आलं तरी आपण त्याच्यावरती टिक करणार नाही आहोत, हे लक्षात ठेवाल. ॲडजस्टमेंट नंबर 5, बॅड डेप्ट अँड आरडीडी, त्याच्यात 2 टिक आपण डेटरवरती घेतलेल्या आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 6, गुड्स सोल्ड बट नो एंट्री इज मेड इन द बुक्स. नो एंट्री म्हणजे अनरेकॉर्डेड आहे, म्हणजे वी हॅव टू रेकॉर्ड धिस अमाऊंट इन द बुक्स. इफ वी रेकॉर्ड धिस अमाऊंट इन द बुक्स, देन हा जो सेल आहे हा सेल काय होईल? इज इट इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस? बरोबर, हा इन्क्रीज होईल, म्हणून आपण सेलवर एक टिक केली आहे. समजा तुम्ही हा माल मलाच विकलेला आहे, म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं पैसे रिसिवेबल आहेत का पेएबल आहेत? रिसिवेबल आहेत, म्हणजे अगेन हू आय एम? डेटर, म्हणून एक टिक सेल्सवरती आणि एक टिक डेटरवरती. ओके, मला असं वाटतं अप टू धिस तुम्हाला हा टिकआउटचा पार्ट नक्कीच समजलेला असेल, आणि नसेल समजला तर तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. पण लक्षात घ्या, आपण आत्तापर्यंत क्वेश्चनमध्ये या ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या त्याच्या आपण टिकआउट केल्या, बट कधी कधी आपल्याला सेल्फ ॲडजस्टमेंट करावे लागतात. म्हणजे कसं, मी तुम्हाला होमवर्क देतो, तुम्ही तेवढाच होमवर्क करतात, परंतु तुम्हाला काही सेल्फ स्टडी करावा लागतो का नाही? यस, करावा लागतो. म्हणजे त्या गोष्टी सांगायची गरज असते का त्या समजावून घ्यायची गरज असते? बरोबर, त्या गोष्टी समजावून घ्यायची गरज असते. म्हणजे अशा काही ॲडजस्टमेंट असतात की त्या इथे दिलेल्या नसतील तरी पण आपल्याला कराव्या लागतील.
अशा ॲडजस्टमेंटला आपण सेल्फ ॲडजस्टमेंट असं म्हणतो. मी परत एकदा एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. समजा मी क्लासमधून तुम्हाला होमवर्क दिला, तर तुम्ही तेवढाच होमवर्क करतात. मग तुम्ही तेवढाच स्टडी करतात का काही एक्स्ट्राचा सेल्फ स्टडी पण करतात? बरोबर, सेल्फ स्टडी पण करतात. म्हणजे तो जो सेल्फ स्टडी असतो तो समजावून घ्यायचा असतो, आपणच समजावून करायचा असतो का तो कोणी सांगायची गरज असते? बरोबर, तो आपणच समजावून करायचा असतो. मग मी काय सांगतोय की या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत म्हणून आपण त्यांच्या अकॉर्डिंगली इकडे टिकआउट केल्या आहेत. परंतु काही ॲडजस्टमेंट अशा असतात की त्या आपणच समजावून करायच्या असतात आणि त्या करणं गरजेचं असतं. जसं ही एक पहिली ॲडजस्टमेंट. या ठिकाणी आत्ता आलेलं आहे 10% इन्व्हेस्टमेंट. व्हॉट इज मीन बाय 10%? ही इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावरचा हा रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर आहे, हे लक्षात ठेवाल. या इन्व्हेस्टमेंटवरचा हा इंटरेस्टचा रेट आहे, हे लक्षात ठेवाल. कळतंय? मग पॉईंट लक्षात राहू द्याल. अशा प्रकारचा जर पर्सेंटेज आयटम आपल्या प्रॉब्लेममध्ये दिसला तर त्याच्यावरती सेल्फ ॲडजस्टमेंट असते इंटरेस्टची. आपण मागच्या वर्षीचा रूल घेतला होता. पर्सेंटेज दिसत आहेत म्हणून आपण इंटरेस्टची सेल्फ ॲडजस्टमेंट करणार. बरं, आपण हा जो काही पूर्ण क्वेश्चन सोडवतोय हा फुल 1 इयरचा आहे का काही मंथ्सचा आहे? बरोबर, हा पूर्ण वर्षभराचा आहे. वर्षभराचा आहे म्हणजे याच्यातल्या सगळ्या अमाऊंट या 12 महिन्याच्या पाहिजे का 12पेक्षा कमी पाहिजेत? बरोबर, या 12 महिन्याच्या पाहिजेत. परंतु तुम्ही इथे पाहिलं का ॲडव्हर्टाइजमेंट ही 9 महिन्याची दिली आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ही जी अमाऊंट आहे 4500 ही त्यांनी पेड किती महिन्यासाठी केली आहे? 9 मंथसाठी पेड केली आहे. परंतु इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट ऑर ॲसेस द बिझनेस पोझिशन फॉर अ इयर, जर समजा आपण पूर्ण वर्षभराची पोझिशन कॅल्क्युलेट करतोय तर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये ही 9 महिन्याचीच घ्यावी लागेल का पूर्ण 12 महिन्याची घ्यावी लागेल? परत एकदा काय सांगितलं मी की आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन आपल्याला 12 महिन्याचं मांडायचं आहे. म्हणजे जो काही नेट प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे तो आपल्याला 12 महिन्याचा कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर, मग जर 12 महिन्याचा कॅल्क्युलेट करायचा आहे तर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये 9च महिन्याची चालेल का ही पण 12 महिन्याची घ्यावी लागेल? बरोबर, तर ही पण आपल्याला 12 महिन्याची घ्यावी लागेल. म्हणजे याच्यात 3 महिने प्लस करावे लागतील का 3 महिने मायनस करावे लागतील म्हणजे 12 येतील? बरोबर, 3 महिने प्लस करावे लागतील. मग याला सुद्धा होणार आहे सेल्फ ॲडजस्टमेंट. लक्षात घ्या, या दोन्ही गोष्टींवरती आपण सेल्फ ॲडजस्टमेंट का करतोय? कारण इथे यांच्याबद्दल काहीही म्हटलेलं नाहीये तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावरती ॲडजस्टमेंट करावी लागते, म्हणून आपण त्याला सेल्फ ॲडजस्टमेंट म्हणतो. बरोबर, मी कसं सांगितलं परत एकदा पाहूया. ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, हा त्याच्यावरचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. हा पूर्ण क्वेश्चन रीड करा, हा पूर्ण क्वेश्चन रीड करा. या पूर्ण क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आलेला आहे का? नाही, म्हणजे तो अनरेकॉर्डेड आहे. मग तो रेकॉर्ड करावा लागेल ना, म्हणून मग आपण त्याच्यावरती सेल्फ ॲडजस्टमेंट घेणार. अजून काय सांगितलं मी, हा पूर्ण जो क्वेश्चन आहे हा 12 महिन्याचा क्वेश्चन आहे. मग जर हा पूर्ण 12 महिन्याचा क्वेश्चन असेल तर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही किती महिन्याची आली पाहिजे? 12 महिन्याची आली पाहिजे. मग जर ही ॲडव्हर्टाइजमेंट 12 महिन्याची आली पाहिजे पण इथे दिली किती महिन्याची आहे? 9 महिन्याची. म्हणजे याच्यात आपल्याला 3 महिने प्लस करावे लागतील. बरोबर, म्हणून मग आपण याच्यावरती पण सेल्फ ॲडजस्टमेंट घेणार आहे. समजलंय? एनी डाऊट? मी ग्रुपवरती हा प्रश्न आज परत सेंड करतो. आधी प्रश्न नीट व्यवस्थित लिहून घ्या. यूट्यूबवरती हाऊ टू ड्रॉ द आन्सर ते आहे, ते आन्सर ड्रॉ करा आणि जर नाही जमलं आन्सर ड्रॉ करायला तर मला परत विचारा. आणि आपल्या पुढच्या लेक्चरपर्यंत तुम्ही याच्यावरच्या टिकआउट कंप्लीट करून ठेवताय. आज संध्याकाळी आपण परत भेटणारच आहोत, तेव्हा आपण त्याच्यावरती डिटेल डिस्कशन घेऊया. धन्यवाद.